नमस्कार। हे मंदिर ओळखलेत ना? हे आहे आदिनाथ महादेवाचे मंदिर, घोडबंदर रोडवरील। या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडं चालत गेल्यानंतर आपल्याला घोडबंदर रोडवरचा हा एक शांत परिसर पाहायला मिळेल। या परिसराला पूर्वी जुना गाव असे म्हणायचे आणि आता हे काही वर्षांपूर्वी झाले शांती चौक, ओम शांती चौक। इथल्या मोकळ्या आणि शांत वातावरणामुळे इथले रहिवासी सकाळी आणि संध्याकाळी वॉकला जातात। शिवाय आपल्या घरातले जे पेट्स आहेत त्यांना घेऊन फिरायला जातात। कुणाला जर गाडी शिकायची असेल, वाहन शिकायचे असेल तर ते देखील या इथल्या मोकळ्या जागेचा वापर करतात। इथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला मार्केट लागते। मार्केट, हॉटेल्स सगळं काही आहे। इथे ह्यासाठी थांबले की फुले दिसली की माझे पाय थबकतात। तर असं इथून गेल्यानंतर छान वाटतं, प्रसन्न वाटतं। मोकळं स्वच्छ अशी जागा आहे। घोडबंदर रोडवर लोकांची लोकप्रियता किती वाढली आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर असा आहे हा परिसर। असे इथून पुढे गेल्यानंतर ह्या रोडवर जागोजागी वरिष्ठ नागरिकांसाठी ही अशी बसण्यासाठी जागा केलेली आहे। बसण्यासाठी सीट्स आहेत आणि छान कमान बाजूला फुलझाडे आहेत, फुलांच्या वेली आहेत आणि इथे असं मार्केट आहे। छोटी छोटी दुकानं आहेत, मोठी दुकानं आहेत। आणि आणखी इथून पुढे गेल्यानंतर हा जो आपल्या डाव्या बाजूचा भाग दिसतोय तो आहे सरस्वती शाळेचा भाग आहे। इथे बसेस दिसतायत ना, हा डाव्या बाजूचा भाग आहे सरस्वती स्कूलचा। तर आपण हा व्हिडिओ फार लांबवत नाही आहोत, आपण इथेच थांबणार आहोत। असंच पुढे गेल्यानंतर समोर हा आनंद नगरचा एरिया आहे, आनंद नगर। धन्यवाद।